नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। अंगणातील घेवड्याच्या डहाळ्यांना शेंगा आल्या होत्या, म्हटलं त्या तोडून घ्याव्या कारण पानं सुकत चालली होती। मग म्हटलं त्या शेंगा पण सुकतेल्या, म्हणून ह्या थोड्या शेंगा होत्या पण मी अशा तोडून घेतल्या। आणि इकडं पण बघा हा पूर्णच डहाळा म्हणजे सुकलाय, पिवळी पानं पडलेत त्याची, म्हणून ह्याच्या पण 4-5 शेंगा होत्या त्या तोडून घेतल्या। मग घेवड्याच्या शेंगा थोड्याच निघाल्या होत्या, तर ह्या मागातच मी त्या शेंगा ठेवल्या। म्हटलं त्यात काहीतरी दुसरं मिक्स करून भाजी बनवता येईल, वाळल्यानंतर काय त्याचा उपयोग, म्हणून वाळल्यानंतर पण होतो। पण मी अशा वाल्याच मग शेंगा तोडल्या आणि इकडं बघितलं तर लईच पानं डहाळ्यांची सुकलेली, म्हणून म्हटलं आता त्याला पाणी दिलं पाहिजे। मग असं बादली भरून पाठीमागनं मी पाणी आणलं आणि त्या झाडांना थोडं थोडं घातलं। पहिलं तुम्ही पाहिलंच असेल की मी मेथीची भाजी लावली होती, पण ती काय कोंबड्या म्हणजे ठेवतच नव्हत्या, कोंबड्याच खात होत्या। अशी कडेने साडी लावली होती, तर त्याच्या आतमध्ये मग चवळीचं बी टाकलं होतं, तर ते चांगलं उगवलं होतं। मग म्हटलं त्यालाच आता पाणी घालावं। इथं कोरपडीचं छोटंसं रोप लावलं होतं एका डब्यात, त्याला पण पाणी घातलं। लहान झाड असलं तरी पण त्याच्यात जीव असतो, त्यामुळे त्याची पण आपण काळजी घेतलीच पाहिजे। मग इकडं बघा लिंबूच्या झाडाला पण थोडेफार लिंबू आले होते। रोज या लिंबूच्या झाडावर 4-5 चिमण्या तरी असतात, पण आता एकच चिमणी तुम्हाला दिसत असेल बघा। तर इकडं बघा आता हे चवळीचं झाड चांगलंच टवटवीत झालंय पाणी घातल्यामुळं। पालकची भाजी आली होती, पण कोंबड्याने आम्हाला काय खाऊनच दिले नाही, त्यांनीच संपवली सगळी। मग इथं बघा हे ओव्याचं झाड आहे, एक छोटीशीच फांदी लावली होती, पण ते असं फुटून एवढं झालंय। ह्याचं जर पान आपण तोडून त्याचा जर वास घेतला आणि जर डोकं दुखत असेल तर ते आपलं डोकं पण दुखायचं थांबतं, पण थोड्या थोड्या वेळाने त्या पानाचा वास घ्यायचा असतो आणि त्या पानाची भजी पण छान लागते। तर आमचा अनुराज बघा हे छोटंसं बी हातात घेतलं होतं, म्हणजे ते चवळीचं एखादं पडलेलं असेल ते घेऊन मला दाखवत होता आणि माझं चाललं होतं झाडालाच पाणी घालायचं। नंतर हे एवढ्याच बघा शेंगा निघाल्या होत्या, पण मला आनंद झाला होता की मी लावलेल्या घेवड्याच्या डहाळ्याला एवढे शेंगा आले। आणि हे ओव्याचं पान आहे ते मी तोडून घेतलं होतं। म्हणाल की हे नक्की काय टाकते, पण हे मखमलीच्या फुलांचा चुरा केलाय आणि ते सगळीकडे मी टाकत आहे, कारण ते टाकल्यानंतर त्याचं रोप तयार होतं आणि त्या झाडांना मग मखमलीची फुलं येतात। दुपारी आई घरी आली होती, त्यावेळेला आईनं शेतातील भाजीपाला आणला होता। आज वेगळंच काहीतरी म्हणजे तुरीच्या शेंगा घेऊन आली होती, कारण खूप दिवसांनी या तुरीच्या शेंगा बघितल्यावर लहानपणीची आठवण आली होती की आई शिजवून आम्हाला मीठ टाकून खायला द्यायची म्हणून। असा होता माझा आजचा दिवस। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।